ट्रेलर पाहून तर ही खात्री आणखी वाढलेली आहे. मी आता संदीप सरांकडे वळते. सर, आपल्यासाठी आता परत आम्ही एक वेगळी भूमिका, पण मला जितकं माहिती तितकं ही भूमिका आहे, कनेक्टेड आहे. त्यामुळे या घबाडकुंडमधून काय दिल्या मला देणार आहे किंवा काय आम्ही पाहणार आहोत? सगळ्यांना नमस्कार, राम राम. प्रीतम बरोबरचा हा जो प्रवास आहे तो डिशक्यापासून माझा सुरू झाला ॲज अ ॲक्टर म्हणून. त्याच्याबरोबर डिरेक्टर म्हणजे माझी तिसरी फिल्म आहे. याआधी आल्याड पल्याडमध्ये हा दिल्या होता आणि तो प्रेक्षकांना भावला म्हणून कदाचित त्यांनी या दिल्याभोवतीची ही जी घबाडकुंड नावाची गोष्ट आहे ती लिहिली. लिखाणाच्या प्रोसेसपासूनच मी, संजय नवगिरे सर, रसिक सर, प्रीतम, आम्ही सगळे इन्व्हॉल्व होतो. मला ह्या सिनेमाकडून अशा अपेक्षा आहेत किंवा हे बघून असं वाटतं त्याची प्रोसेस बघून की काही काही वर्षांनी जशी पिढी बदलते तसाच सिनेमासुद्धा त्यावर हुकूम बदलत जातो. की 10 वर्षापूर्वी चे जे सिनेमे घेतले तर ते सुद्धा टेक्निकली वेगळे विषय घेऊन टेक्निकली साऊंड फिल्म आल्या. तर मला असं वाटतं की ही फिल्म, प्रीतम पाटीलची जी फिल्म आहे ही वेगळा ट्रेंड सेटर ठरेल अशी मला खात्री आहे मराठीमध्ये. त्याचं कारण असं आहे की महेश मांजरेकर सर असतील, नागराज मंजुळे असतील, यांनी वेगळी लँग्वेज सिनेमाची आणली मराठीमध्ये आणि मराठी सिनेमा मोठा केला, भव्य दिव्य केला. तर मला कुठेतरी असं वाटतं की मराठी सिनेमा या सिनेमातून वेगळी कात टाकून परत एकदा मोठं रूप धारण करतो आहे. कारण याच्या टेक्निकल टीम सोबत सुद्धा मी इन्व्हॉल्व आहे की VFXचं काम कसं चालू आहे, DIचं कसं चालू आहे, कलर करेक्शन असेल, त्याच्यानंतर BGM असेल. तर त्या प्रोसेसमध्ये मी जेव्हा इन्व्हॉल्व झालो आहे तेव्हा मला असं वाटायला लागले, अरे नट तर तिसऱ्या रांगेमध्ये उभा आहे, पहिल्या रोमध्ये ही टेक्निकल टीम आहे सगळी आणि ही कॉस्ट्यूम, मेकअप हे सगळं, आणि त्यांच्यामुळे सिनेमा सजतो. फक्त नट हा पडद्यावर दिसत असल्यामुळे या नटाचा सिनेमा असं आपण म्हणतो. पण घबाडकुंड एक असं प्रेझेंट होत आहे की बऱ्याचदा मराठी मेंटॅलिटी थोडीशी कधी कधी अशी असू शकते की मराठी सिनेमा बघून त्याचं ग्रँजर छोटं असेल किंवा काही असेल, तो सिनेमा पोहोचत नसेल. तर लोकांची मेंटॅलिटी अशी असते की आपण TV वर आल्यावर बघूया किंवा मोबाईलवर बघूया किंवा OTT वर बघूया. मुळात प्रीतम आणि रसिक सरांनी सिनेमाच असा बनवलाय की त्याचे टीजर ट्रेलर बघून लोकांची पहिली रिॲक्शन अरे काय आहे ह्याच्यापेक्षा पहिली रिॲक्शन जी येते ती अशी येते की अरे आम्हाला हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे. सो हे म्हणणं, यासाठीची जी मेहनत आहे या सगळ्या संपूर्ण टीमची आहे. आणि टेक्निकल टीमला सुद्धा प्रीतम अतिशय त्रास देतोय, नटांना सुद्धा त्रास देतो. आम्ही खेड शिवापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, परंतु तिकडे तक्रार लिहून घेतली नाही कलाकाराची युनियन नसल्यामुळं. पण अतिशय हेक्टिक स्केड्यूल. पण आता हे सगळं बघून असं वाटतंय की याच्यासाठी केला होता अट्टहास.